12th मॅन जरी नसला तरी चालेल. आमचे जे स्कोरर आहेत त्यांना प्रत्येक खेळाडूंची नावं माहिती आहेत. जर काही गरज असतीच तर आम्ही आपल्याशी संपर्क साधू, त्यात मात्र शंका नाही आहे. मॅच नंबर 1ला होती सुरुवात. अगदी प्रेक्षक वर्ग देखील या सकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या चौफेरा अगदी जमा झालेले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. JDN वर्सेस सुतारवार या दोन्ही टीम्समध्ये आता आजच्या दिवसातील मॅच नंबर 1 आणि या स्पर्धेतील मॅच नंबर 6 आपल्या भेटीला येते. कालच्या दिवसामध्ये देखील स्पर्धेतील मॅचेसचा आस्वाद प्रेक्षकांनी घेतला आणि त्याच जल्लोषानं आपण तर पंच सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. जोकर बनाओ, जोकर बनवते. इमेजेस तयार आणि एडिट करा अगदी जादू सारख्या कॅनवा AI च्या मदतीने. कॅनवा, हृदयापासून डिझाइन पर्यंत. शिफ्टिंग की टेंशन तो चुनो नो ब्रोकर पैकर्स एंड तर येस स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज संजय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो जर्सी क्रमांक 12 रोहिदास. तर गोलंदाजीच्या उंबरट्यावरती गोलंदाज सज्जा, बॉलर विनायक. मॅचला होती सुरुवात. द गेम इज ऑन. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट. पहिल्या चेंडूला अगदी हलक्या हातानं दिशा देण्याचं काम फलंदाज पूर्ण करतोय. चपलाईनं 1 धाव पूर्ण आणि याच प्रकारे धावसंख्येचा देखील श्री गणेशा धावफलकावरती होतोय. पहिल्या चेंडूनंतर 1 धाव स्कोर कार्डवरती. साईड चेंज केली जाते गोलंदाजाकडनं कारण की डावखुऱ्या त्याचा फलंदाज आता तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहताय. स्ट्राईक रोटेट झाली. आता विनायक मात्र खरं तर दुसरा चेंडू रिलीज करेल. रोहिदास त्याला फेस करेल. स्पर्धा खूप मोठी आहे. प्रत्येक टीमला अगदी पुढे जाण्याचा प्रयत्न करावाच लागेल. नो चेंडू आणि अक्षरशः ऑफ साईडच्या रिझनमध्ये चेंडूला टोलवलाय. बघता बघता एक सिंगल पूर्ण. सिंगलने वाढती धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पंचांनी चेंडू नो करार दिला. दरम्यानचा पुढचा बॉल संजयसाठी. अगदी पावलांचा वापर चालत आले आणि गॅप शोधत चेंडूला भिरकावून लावलाय. सीमा रेखा पार केलाय फलंदाजानं वार. मितील रनचार येतोय चौकार. चौकार आलाय. चौकारानं अगदी धावगती वेगाने पुढे सरकतीये. एकूण धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बिनगडी बाद 7. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दरम्यानचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पावलांचा वापर. चेंडू निघून जाईल अक्षरशः जमिनीला आग लावत बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत SCL सीझन 2 चौकारासाठी 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार. आक्रमण केला जातोय गोलंदाज विनायक वरती. पुन्हा एकदा पावलांचा वापर. लेग साईडला टोलवून लावलाय परंतु मिस फिल्डिंग. चेंडू थांबणार नाहीये. येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मितील 4 चौकार. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी आता फलंदाज मारतोय मैदानामध्ये. खरं तर बॅटिंग चांगली होतीये. गोलंदाज विनायकवरती आक्रमण. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट परंतु अप्रतिम विकेट किपिंग. अगदी आपल्या पायांचा वापर करत खरं तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये विकेट किपर फुटबॉल खेळताना दिसून आला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं अगदी आता व टीमची धावसंख्या स्थिरावलेली 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. अद्याप देखील 1 चेंडू शिल्लक आहे. क्षमा असावी. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. ज्याच्यामध्ये एकूण धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 15 पाहायला मिळते.
5 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्याप देखील शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर नो चेंडू आला, त्याच्यानंतर 3 सलग चौकार आणि आता हा डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा पावलांचा वापर. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेनं आता ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 16 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात मानली जाईल. JDN टीमसाठी खरं तर नाणेफेकी गमावली होती, त्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाटेला आली. बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात प्राप्त केली आहे JDN टीमनं. खरं तर गोलंदाजाने देखील सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे आक्रमण केलं आहे फलंदाज संजय आणि रोहिदासनं हे मात्र अप्रतिम. आता नवीन गोलंदाज ऑन बॉलिंग ट्रॅक प्रशांत. झेलची संधी आणि पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय आणि याच प्रकारे दिलाय परतीचा इशारा. विकेटचं बटन, गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. अगदी चोख प्रत्युत्तर दिला या पहिल्याच मॅचमध्ये गोलंदाज प्रशांतनं. ईट का जवाब पत्थर से देत असताना काय लाजवाब सुरुवात केली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये स्वतःच्या. खरं तर सांगीत कोठ्यातील ही दुसरी ओव्हर आहे, परंतु वैयक्तिक कोठ्यातील पहिली ओव्हर तो हाताळतोय. स्पर्धेचा नियम आहे 4 ओव्हरसाठी तुम्हाला 4 गोलंदाजांचा वापर करावा लागेल. फिल्डिंगमध्ये थोडंसं फेरबदल. अगदी विकेट गेल्यानंतर आपण टीम मिटिंग देखील पाहिली कॅप्टन सोबत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल, नवीन बॅट्समन. Switch to Wellbeing Nutrition's Whey Protein Isolate. It's packed with probiotics and digestive enzymes, light on the stomach and easy to digest. Therefore, no pressure, no resonance. Wellbeing Nutrition Whey Protein Isolate. ना रहेगा पास, ना बजेगी बांसुरी. Italian. All new McCain Italian style zigzag fries. Taste the world with McCain. McCain बनेगा, मजा बढ़ेगा. अजय बॅकफुटवरती गेले. मनगटीचा वापर, चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या किनारे होतोय. फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. या एका धावेनं आता वाढती धावसंख्या जाऊन पोचते 17च्या घरामध्ये. पहा आता 17चा खतरा कोणावरती असणार, गोलंदाजावरती की फलंदाजावरती, हे आपण पाहणार आहोत. दरम्यानचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेले आणि येस, ऑफ साईडच्या रिझन मध्ये येतीये क्रॅकिंग बाउंड्री. 4 धाव्यांसाठी चौकार. चौकार येतोय. चौकारानं धावगती वेगाने पुढे सरकतीये. 21 धावा आता आपण धावफलकावरती पाहतोय. मी मगाशीच म्हटलं की धोका कोणावरती आहे आणि तो धोका आपण गोलंदाजावरती पाहिला. दरम्यानचा पुढचा बॉल, रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. खरं तर कनेक्ट चांगलं झालंय, परंतु एक धाव नक्कीच प्राप्त होईल. एका धावेनं वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. 23च्या घरामध्ये 22 रन्स ऑन द बोर्ड. एकूण 23. बघता बघता एकदम सरळ शॉट खेळलाय. चेंडू अगदी गोलीच्या वेगानं निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील पूर्ण 4. येतोय कडक चौकार. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती जमवण्यात यश प्राप्त झालंय JDN टीमच्या फलंदाजांना. दरम्यानचा हा शेवटचा चेंडू असेल. अद्याप देखील 2 चेंडू बाकी आहेत. विकेटची अपील होती त्या ठिकाणी. पहा चौकार शोधण्याच्या नादामध्ये कुठेतरी मैदानच्या बाहेर डायरेक्ट देऊन मारलाय चेंडूला आणि बघता बघता अजून एक विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 2 JDN टीमला, गडी बाद. अद्याप देखील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा आपण पाहतो ऋषिकेश.
मैदानाची आता धुरा सांभाळण्यासाठी खरं तर दाखल झालाय. साहर चॅम्पियन्स लीग सीझन 2 आपण पाहतोय. अगदी सुपरहिट अशी ही स्पर्धा आणि त्याच प्रकारे आपण आगाज देखील केलाय या स्पर्धेला. बॅकफूटवरती गेले, पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण होत असतं. फक्त एकच धाव, 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. एकूण 2 गडी बाद 28 ही धावसंख्या धावफलकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओवर्स. अब तक 28 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर के बाद. अगदी 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज दीपक, जर्सी क्रमांक 11. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो ऋषिकेश, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय रोहिदासला. अगदी सलामीवीर फलंदाज आहे रोहिदास, परंतु जास्तीत जास्त चेंडू त्याला देखील खेळावे लागतील जर का आपल्या टीमला चांगल्या सुबक स्थितीमध्ये आणून उभं करायचं असेल तर. आता दीपक कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कॅप्टनने दीपकवरती विश्वास दाखवला आहे आणि अगदी आता कॅप्टनचा तो विश्वास जिंकेल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उभा राहिला. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर वळण घेतोय, फलंदाजाला भ्रमित केलंय, चकवा दिलाय, डॉट बॉल. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डाईव्ह लगावून त्या चेंडूला अडकवलंय. पाहता पाहता एकच धाव आली, अक्षरशः टीमसाठी 3 धावा वाचवल्या आणि 29 धावा आपण आता स्कोर कार्डवरती पाहतोय. वेळ जात चालली आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने खरं तर आता धावफलकावरती वाटचाल केली जाते, धावसंख्या जमवली जाते. 2 गडी निश्चित स्वरूपामध्ये बाद झालेत, परंतु याच दरम्यानचा आता दीपकचा पुढचा चेंडू, नो चेंडू घोषित केलाय पंचांना. थोडंसं फंबल, बाउंड्री लाईनच्या किनारे आपण पाहतोय. 1+1 म्हणजेच 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं अगदी वाढती धावसंख्या 31च्या घरामध्ये. पुन्हा एकदा ऋषिकेश ऑन स्ट्राईक, दरम्यानचा पुढचा बॉल, पावलांचा वापर, लेग साईडला टार्गेट केलंय, थोडंसं फंबल, परंतु चांगला बॅकअप दुसऱ्या खेळाडूकडनं मिळालं आणि बघता बघता 1 धाव पूर्ण होईल. या एका धावेनं आता 32 धावा स्कोर कार्डवरती. ऑफ साईडच्या रिझनमध्ये चांगली फिल्डिंग होतीये. जर्सी क्रमांक 19 शशांक चांगली फिल्डिंग करतोय. सातत्याने ज्या ज्या वेळेला चेंडू त्याच्याकडे आलाय त्या त्या वेळेला चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली आणि खरं तर गोलंदाजाला हेच हवं असतं. पुन्हा एकदा कव्हर्सला टार्गेट करत असताना चेंडू गोलीच्या वेगानं जमिनीला आग लावत निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी कडक चौकार. 37 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. खरं तर चांगली गोलंदाजी होत होती, परंतु या चौकारानं अगदी धावगती जी आहे ती वाढवली आहे. एकूण धावसंख्या आपण 37 पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा ऋषिकेश सज्ज, तर गोलंदाजीसाठी दीपक देखील रेडी. एक धाव नक्कीच पूर्ण आणि या एका धावेने आता 3 षटकांचा यशस्वीरित्या खेळ संपलाय. 38 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 2 गडी बाद, 38 रन्स ऑन द बोर्ड. चला अंपायर थोडंसं स्टंप सरळ करायचं. सोना खरीदना हुआ और भी सस्ता फ्लैट 7% मेकिंग चार्जेस पे। कलश ज्वेलर्स कमोठे लाया है धमाकेदार ऑफर। सभी 9168 The next match is to be played between Sahar Warriors and Glory Boys. Requesting both the captains and the team to be present at the ground. तर चला लक्ष असू द्या. स्कोर झालेला आहे 38. 2 गडी गमावलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. लास्ट ओव्हर असेल पहिल्या सत्रातील. हे निर्णायक षटक असेल ज्याच्यामध्ये खरं तर टार्गेटला सेट करण्याचा प्रयत्न असेल. या ओव्हरमध्ये जितक्या रन्स बनतील त्यात आपल्याला समजेल की या किती रनांचं टार्गेट असेल. सुतारवॉर टीमसमोर खरं तर नाणेफेकी जिंकली. नाणेफेकी जिंकून लगेचच कॅप्टनने सांगितलं की आम्ही पहिले गोलंदाजी करू. गोलंदाजी करत असताना कमीत कमी धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न देखील असेल टीमला आणि आतापर्यंत तो प्रयत्न खरं तर त्यांच्या बाजूनं जाताना दिसून येतोय. 38 धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत. मैदानाचा विचार केला तर मैदान चौफेर आहे, म्हणजे कुठेही चेंडूला तुम्ही देऊ मारा तुम्हाला 4 धावा मिळतील. आणि येस, इफ यू विल मिस
आय विल डेफिनेटली हिट. एष्ट्या उद्ध्वस्त. दांडी 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 दांडी. गुल. फलंदाज बाद. तर नवीन गोलंदाज जयराज मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन करतोय. ज्या प्रकारचं जाळ विणलं होतं त्याच्यामध्ये तो मासा अडकवला देखील. आणि खरं तर ऋषिकेश चांगली बॅटिंग करत होता, त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. आता नवीन फलंदाज राहुल मैदानामध्ये आलाय. इंजरी जर का जास्ती सिरियस असेल तर तुम्ही तुमचा एक सबस्टिट्यूट खेळाडूचा वापर करू शकता पंचांची परवानगी घेऊन. अगदी चांगली फिल्डिंग करत होता शशांक, जर्सी क्रमांक 19, परंतु थोडीशी इंजरी त्याला होती मैदानामध्ये. अगदी शेवटचं षटक शिल्लक आहे, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर 3 गडी बाद 38 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. बघता बघता आता आपण या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचलोय. आजच्या दिवसाला देखील आपण चांगल्या प्रकारे गणरायाच्या नामस्मरणाला आचरणात घेऊन या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग होतीये. जरूर एकच धाव मिळेल आणि या एका धावेनं वाढती धावसंख्या 39च्या घरामध्ये पोहोचली जाते. चांगल्या प्रकारे ही पार्टनरशिप आता पुढे जात चालली आहे, परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये आता उर्वरित चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. म्हणजे उर्वरित चेंडूंमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चौकार खेचून आणावे लागतील. नो बॉलचा या ठिकाणी इंडिकेशन देतात पंच. आणि पहा दुधारी तलवारीचा वापर. लगे तो आबाद नाही तो बर्बाद. आणि या वेळेला फलंदाज होतोय पूर्णपणे आबाद, कारण की रन मिळतात 4. येतोय चौकार. 44 धावा, कारण की या पंचांनी 9 चेंडू घोषित केला होता. पंचांकडनं तुम्ही वाचू शकत नाही. तुम्ही कितीही चालाकी दाखवली, परंतु आमचे पंच तितकेच चालाक आहेत, तितकेच कठोरपणे तुमच्यावरती नजर ठेवून आहेत. पुन्हा एकदा पावलांचा वापर. स्टंपिंगची संधी आणि यस पंचांचा बोटवर. विकेटचं पतन. गडी बाद. येस, लास्ट ओव्हरमध्ये आपण खूप ड्रामा पाहतोय. खरं तर पहिल्या चेंडूपासून विकेट जाताना पाहिली, त्यानंतर एक नो बॉल आला, त्याच्यावरती चौकार देखील पाहिला. आणि आता जर आपण विचार केला तर बॅट्समननं पावलांचा वापर केला होता. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 44, 44. दरम्यानचा नवीन फलंदाज दीपेश एक धाव नक्कीच एकवटतोय. आणि या एका धावेनं अद्याप देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॅडलाईनचा चेंडू, मनगटी वापर छान प्रकारे केलाय. एक धाव नक्कीच मिळेल. आणि या एका धावेनं वाढती धावसंख्या धावफलकावरती या 46 पाहायला मिळते. दरम्यानचा आता हा शेवटचा चेंडू असेल. टार्गेटला सेट करणारा हा चेंडू खूप काही सांगून जाईल. अगदी शफल झाले होते, कॅचची देखील संधी होती, परंतु अगदी कॅच निसटली हातामधनं. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच असं म्हटलं जातं, परंतु झेल निसटला हातामधनं. पहिल्या सत्राचा यशस्वी रूपांतर या ठिकाणी झालं आहे, कारण की खेळ होतोय पहिल्या सत्राचा समाप्त. अगदी धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 47. म्हणजे 47 धावा काढून आता 48 धावांचं आव्हान असेल सुतारवाड टीमसमोर. आता घेतलेल्या कर्जाची परतफेडी कशा प्रकारे केली जाईल हे आपल्याला उत्तर अर्धामध्ये नक्कीच समजेल. तर चला, JDN संघ मैदानाचा ताबा घ्या, फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्या. सेकंड इनिंग्सला होईल सुरुवात. अगदी आपले प्रेक्षक मायबाप देखील आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. बाउंड्री लाईनच्या चौफेर आपण त्यांचा जमावडा देखील पाहतोय. खरं तर रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. अगदी 10वी 12वीच्या परीक्षा देखील संपलेल्या आहेत आणि आता समर वेकेशन. मात्र प्रत्येक चेक
ऑन गोईंग स्कूल स्टुडंट्स या ठिकाणी चालू आहे, ते देखील आपल्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये चंदू सर यांच्यासोबत. The next match is to be played between Sahara Warriors and Glory Boys. I request both the captains to be present at the ground. The next match will be played between Sahara Warriors and Glory Boys. Requesting captain of Glory Boys and Sahara Warriors. चला, ग्लोरी बॉईज आणि सहार वॉरियर्स आपण टॉससाठी यायचं आहे. प्लीज जर का आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर बघा, प्रत्येक टीमच्या कॅप्टनसाठी आणि या टीमसाठी ही सूचना असेल की इनिंग ब्रेक्समध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. सो प्लीज आपल्याला रेडी राहायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेन, सहार वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि ग्लोरी बॉईज टीमचा कॅप्टन, प्लीज कम अहेड फॉर द टॉस. तुमचं टॉस बॉक्समध्ये टॉस केलं जाईल. आमच्या समवेत टॉस बॉक्समध्ये चंदू सर जोडलेले आहेत, त्यांच्या समवेत आपण नाणेफेकीचा कॉल पूर्ण करणार आहोत. तर चला, सहारा वॉरियर्स आणि ग्लोरी बॉईज कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे. अगदी आता सेकंड इनिंग्सला देखील सुरुवात केली जाते. JDN टीमच्या माध्यमातून खरं तर आता फिल्डिंगचा जमावडा या ठिकाणी सेट केला जातोय. चला, आगमी जोडी सुतारवार टीम मैदानामध्ये या डिस्पॅच करायची आहे लगेच. तर आगमी जोडी मैदानामध्ये पोहोचली. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन जयराज, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शशांक. शशांकला खरं तर पहिल्या इनिंग्समध्ये अगदी शेवटच्या क्षणाला थोडीशी इंजरी झाली होती, परंतु आता तो व्यवस्थित दिसतोय. बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरला. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण त्याला पाहू शकतो. अगदी 3 कॅमेराजच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेला खरं तर कव्हर केलं जातं. एकदम काटेकोर नजर या स्पर्धेवरती कॅमेराच्या माध्यमातून देखील ठेवली जाते. पण लक्ष असू द्या, प्लेयर्सला किंवा टीम्सला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल याच्यावरती देखील अंमल करायचा आहे प्रत्येक टीमच्या कॅप्टनने आणि त्यांच्या खेळाडूंना. जो पंचांचा निर्णय असेल त्याचा मान सन्मान तुम्हाला करावा लागेल. सेकंड इनिंग्सला होती सुरुवात. संजयचा पहिला चेंडू आणि पहा, बँग ऑन टार्गेट, बॅट्समन आउट, पहिला विकेटचं पतन. चला, पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. इथून मात्र सुरुवात चांगली करताय JDN टीमचे गोलंदाज. खरं तर संजय जर्सी क्रमांक 11 हा स्वतः कॅप्टन आहे. मगाशी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही 4 ओव्हरमध्ये किती रन बनवाल, तर त्यांनी सांगितलं 40+ करण्याचा प्रयत्न असेल. आणि नवीन फलंदाज अप्पाराव, क्लासिकल स्ट्रोक अगदी कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळला जातोय. चेंडू जाईल सीमारेखा पार, रन मिळतील 4 चौकार. धुरंधर का हर स्टेप है बिल्कुल एक्यूरेट एंड प्रिसाइज, जस्ट लाइक द प्रिसिजन ऑफ इनविजिलाइन क्लियर अलाइनर्स जो अपनी चौकार आलाय आणि अगदी अप्पाराव खरं तर आपली ओळख दाखवतायत. जर्सी क्रमांक 13 काय क्लास आहे आणि त्या क्लास दाखवत असताना 4 धावा देखील प्राप्त केल्या. दरम्यानचा पुढचा बॉल स्वीप लगावण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम देखणं क्षेत्ररक्षण, येतोय डॉट बॉल. स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून स्वीप शॉट लगावला होता आणि अगदी पिचवरती झाडू लगावत असताना अप्रतिम देखणा शॉट पाहायला मिळाला, परंतु त्याहून चांगलं देखणं क्षेत्ररक्षण डॉट बॉल आला. डॉट बॉलनं खरं तर टीमची धावसंख्या स्थिरावलेली 4 या धावसंख्येवरती. दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं तर हा वाईट चेंडू करार देत आहेत पंच. नो बॉल. खूप ड्रामा पाहायला मिळतोय पहिल्याच ओव्हरमध्ये संजयकडनं. आता पंच नो घोषित करतायत. या अगोदरचा चेंडू अवंतर होता,
म्हणजे कुठे ना कुठे आता मोफत स्वरूपाच्या धावा धावफलकामध्ये ॲड केल्या जात आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा टॅप शॉट सिलेक्शन रिव्हर्सच्या माध्यमातून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव नक्कीच मिळेल आणि या एका धावेनं आता वाढती धावसंख्या 7 धावफलकावरती पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, अगदी पावलांचा वापर, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय जरूर. अगदी या शेवटच्या क्षणाला थोडंसं त्या ठिकाणी खेळाडू डिसबॅलन्स झाले होते, परंतु तोल सावरला गेला. चांगली फिल्डिंग झाली. बघता बघता 5 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि त्या 8 धाव्यांमध्ये अप्पाराव यांचा एक चौकार देखील समाविष्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी, फलंदाज रेडी. पंच सांगतात बॅट्समनला की तुम्हाला बॉक्समध्ये राहणं गरजेचं आहे. हो 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 हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं धावा येत होत्या, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज खरं तर त्रिफलाचीत होऊन जातोय मैदानाच्या बाहेर. गडी बाद. या ठिकाणी पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद, 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तर लक्ष असू द्या, आता उर्वरित 3 ओव्हर्समध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 40. तर नवीन फलंदाज मिंटू स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शशांकला. खरं तर आता शशांक वरती पूर्णपणे दारोमदार असेल. सलामीवीर फलंदाज आहे गोलंदाज जयेश, जर्सी क्रमांक जेवेश खरं तर जर्सी क्रमांक 17 घालूनच मैदानामध्ये उतरला. धावचीची संधी, धोका टळलाय. बघता बघता एक धाव खऱ्या रीतीनं चोरली गेली आहे आणि या एका धावेनं आता वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 9 रन्स ऑन द बोर्ड. म्हणजे आता 17 मध्ये बनवायचे आहेत 39. 17 मध्ये 39 बनतात आणि ते बनवण्यासाठी चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. या मोमेंटपासून जर का एक चांगली पार्टनरशिप बनवली गेली मैदानामध्ये तर या मॅचला सुतारवर संघ देखील जिंकू शकतो, यात मात्र शंका नाही आहे. परंतु गोलंदाजी फारच तिखट होती मैदानामध्ये. भेदकतेने गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समनने त्याला सन्मान दिला, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. एक धाव नक्कीच मिळेल आणि या एका धावेनं वाढती धावसंख्या दुहेरी अंकात प्रथमतः स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. सेकंड इनिंग्समध्ये 10. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डिरेक्टली शोध घेतो खेळाडूचा. जोपर्यंत चेंडूची उचलफेकी होईल त्याच दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनं आता वाढती धावसंख्या नेल्सन आकड्यामध्ये तुम्ही पाहू शकाल 1 और 1 11. Requesting captain of Jolly Boys to please come near the commentary box. Requesting captain of Jolly Boys to please come near the commentary box. अगदी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर मिडल ऑफ द बॅट झालं असतं तर चेंडू अक्षरशः मैदानाच्या बाहेर हरपला असता, परंतु बॅड लक. अगदी टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल आलाय आणि पाहिलं तर येस फलंदाज आऊट झाला असता, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. अगदी चेंडू येतोय मैदानाच्या बाहेर, देऊन जातोय 4 धावा. या 4 धावेनं एकूण वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. जेवेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा टॉप शॉट सिलेक्शन, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव नक्कीच प्राप्त होईल. इथून आता 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झालाय. 2 गडी बाद, एकूण 16 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. म्हणजे येणारे चेंडू आता 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32. म्हणजे 16.00च्या सरासरीनं आता तुम्हाला कुठेतरी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल जर काही मॅच तुम्हाला जिंकायची असेल. गणित तर हेच सांगताय, आकडे तर हेच सांगतायत, परंतु फलंदाजांनी जर का आता जोखीम उचलून चांगली बॅटिंग केली तर नो डाऊट ह्या मॅचला देखील ते आपल्या खिशामध्ये घालू शकतात आणि त्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करत असताना स्वतःवरती विश्वास देखील दाखवावा लागेल. टार्गेट होतं तुमचं 48 धाव्यांचं
आता तुमचा स्कोर झालेला आहे 2 ओव्हर नंतर 16. आता 12 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 32. नवीन गोलंदाज दीपेश, जर्सी क्रमांक 18, स्ट्राईक एंड वरती मिंटू. तर सिंगल कंप्लीट केली जाते. पहा सिंगलनं जास्त फरक पडणार नाहीये JDN टीमला. खरं तर सध्याच्या स्थितीला ते अगदी मजबूत जागेमध्ये दिसायला मिळत आहेत, परंतु इथून बॅट्समॅनला कुठेतरी जास्तीत जास्त चेंडूंवरती चौकार खेचून आणावे लागतील. प्रयत्न राहिला आहे आणि चांगली फिल्डिंग देखील होती आहे. शेवटच्या क्षणाला थोडंसं फंबल पाहायला मिळालं, परंतु नेव्हर माइंड, एक धाव नक्कीच मिळेल. आणि या एका धावेनं आता वाढती धावसंख्या 18 स्कोर कार्डवरती, म्हणजे आता बनवायचे आहे 10 मध्ये 30. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजीतून मात्र होतोय बाद. दिलाय गोलंदाजांना परतीचा इशारा, गडी बाद. चला सहार वॉरियर्स टीमचा कॅप्टन, ग्लोरी बॉईज टीमचा कॅप्टन, जर का आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉससाठी या. Is your protein causing all-day bloating? Switch to Wellbeing Nutrition's Whey Protein. Packed with probiotics and digestive enzymes, it's the lighter, quieter way. You have to have a plan. Make a lot of money. You have to hustle. Find love. Be authentic. No, be perfect. Or maybe you don't. बॅट्समॅन बॉब, व्हाईट बॉल अगदी ऑफस्टिकला सोडून जाणारा हा चेंडू खूपच लांब निघून जातोय. पंच सांगतायत की अवंतर चेंडू आणि या धावा आता येणं गरजेचं राहिलं आहे सुतारवार टीमसाठी. टॅपशॉट सिलेक्शन, परंतु खेळाडू त्या ठिकाणी आहेत, चांगली फिल्डिंग करतायत, एक धाव रोखू शकत नाही आहेत. एका धावेनं आता वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी आता गरज असेल 28 धावेंची. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 8 बॉलमध्ये 28 बनवायचे आहेत. आता एखादा चमत्कारच खरं तर सुतारवार टीमला वाचवू शकेल. प्रत्येक चेंडूवरती त्यांना चौकार कन्सिडर करायचा आहे. पुन्हा एकदा अगदी बॅकफूटवरती जागा बनवली, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला जातोय, परंतु त्याहून सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. धाव मिळेल 1. या एका धावेनं वाढती धावसंख्या धावफलकावरती 21, जे आता 7 मध्ये बनवायचे आहेत तब्बल 27. तर हा डॉट बॉल येतो. पंच सांगतायत की तुमच्या पाठीला चेंडू अगदी ब्रश करून विकेट किपरच्या हातमध्ये गेला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. आता 6 चेंडूमध्ये 27 बनवायचे आहेत. पहा 7चा जर का आपण 4 हिशोब केला तर 24 बनतात. आणि जर का तुम्ही 6 चेंडूंवरती 6 चौकार लगावले तरी देखील हा सामना जिंकणं थोडं कठीण झालंय. परंतु जर का गोलंदाजाने एखाद चुकी केली आणि त्या चुकीवरती तुम्ही तुटून पडलात तरी देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. 6 मध्ये आता बनवायचे आहेत 27. नवीन गोलंदाज अविनाश, जर्सी क्रमांक 14, स्ट्राईक एंडवरती शशांक. स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी पायाखालनं चेंडू निघून गेलाय. आँख में चोली करत असताना आपण फलंदाजाला पाहिलं. चेंडू येतोय डॉट. बॅकफूटवरती गेले. टॅपशॉटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतायत. एक धाव नक्कीच प्राप्त होईल. एका धावेने आता वाढती धावसंख्या धावफलकावरती 22, म्हणजे येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 26 ची आवश्यकता.
पुन्हा एकदा पहा, इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. तर 3 मध्ये खरं तर 26 बनवायचे आहेत. औपचारिकता केवळ शिल्लक आहे. हा सामना आपल्या नावावरती केलाय. गोलंदाजी करत असताना JDN टीमनं नाणेफेकी गमावली होती, परंतु आता सामना ते आपल्या नावावर करतायत. सामना ते अगदी जिंकण्याच्या उंबरठ्याच्या एक पाऊल मागे उभे आहेत. आता शेवटचा चेंडू या ठिकाणी रिलीज केला जाईल. सामना पूर्णपणे JDN टीमच्या बाजूनं झुकला गेलाय. आपल्या नावावरती ती ही पहिली मॅच करतायत आणि येस, JDN संघ हा सामना जिंकतायत. जिंकलेल्या संघाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा. तसेच पराभूत झालेल्या टीमला त्यांच्या फ्युचर मॅचेससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं बेस्ट ऑफ लक आणि येस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.